बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. चैत्र शुद्ध द्वितीया हा स्वामींचा प्रकट दिन असतो. तर चैत्र महिन्याच्याच वैद्य पक्षातील त्रयोदशीला अक्कलकोट येथे स्वामींची अवतार कार्याची सांगता केली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ हे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान आहेत. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत अशी मान्यता आहे. स्वामींच्या स्मरणदिनी स्वामी सेवा पूजन कसे करावे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. प्रकट दिनाप्रमाणेच स्वामींच्या स्मरणदिनी लाखो भाविक स्वामींच्या मठात जाऊन आवर्जून दर्शन घेतात. ज्यांना शक्य आहे ते अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. ज्यांना मठात जाणे शक्य होत नाही ते घरच्या घरी आपल्याला जमेल तशी स्वामी सेवा करतात. स्वामी समर्थांना समाधीस्थ होऊन 100 वर्षाहून अधिक वर्ष उलटून गेला असला तरी त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वामींच्या स्मरणदिनी आवर्जून पूजन करावे असे म्हटले जाते. आपल्याला जमेल तशी स्वामी सेवा करावी असे सांगितले जाते. स्मरणदिनी करायच्या श्री स्वामी समर्थ पूजन विधी. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटपून शुचिर्भूत व्हावे. ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यावी. एका चौरंगावर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर स्वामी पूजनाचा संकल्प करावा. स्वामींचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. स्वामींना अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतूनुसार मिळणारी फुले, फळे स्वामींना अर्पण करावेत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास स्वामींची स्तोत्रे, श्लोक, मंत्रांचे जप करावेत. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी. स्वामींना आवडतील अशी फुले अर्पण करावीत. स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. पिवळ्या रंगाचा समावेश असलेली फुले, गोडाचा पदार्थ, पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून स्वामींना अर्पण करावी. किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. 108 वेळा शक्य नसेल तर शक्य आहे तितक्या वेळेस जप करावा. तसेच तारक मंत्र अवश्य म्हणावा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातील अभयवचन असून अशक्य हे शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. स्वामींची महात्म्य आणि महिमा हा खूप मोठा आहे. स्वामींवरती अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.